राम राम शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, व्हिडिओ कशाबद्दल आहे? ती हळद आहे आपली, ती आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 30 दिवसाची झाली आणि 30 दिवसानंतर आपल्याला काय व्यवस्थापन करायचे आहे, कोणत्या खताचा डोस द्यायचा आहे, ज्याच्यामुळे आपलं उत्पन्न जे आहे ते डबल होणार आहे। उत्पन्न का डबल होणार आहे? कारण की मित्रांनो, त्याच्या मागे रिझन आहे, ते आहे म्हणजे आपल्याला जेवढे फरदड जेवढे फुटवे आपल्या हळदीला राहणार आहे त्याच्यापेक्षा त्याचं वजन जितकं वाढणार आहे तितकंच आपल्याला फायदा जो आहे तो डबल होणार आहे। तर आपल्याला साधारण आपल्या हळदीमध्ये 9 ते 10 फुटवे आणणं हे गरजेचं आहे आणि त्याचं व्यवस्थापन आपल्याला आतापासून करायचं आहे। म्हणजे 30 दिवसानंतर आपली जेवढी हळद होते 30 दिवसानंतर आपल्याला जे व्यवस्थापन करायचं आहे त्याचबद्दल आपण हे व्हिडिओ बनवणार आहे, त्याचीच माहिती आपल्याला देणार आहे। मित्रांनो, तो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, तर बघू शकता इथे आपण आंतरपीक आपल्या हळदीमध्ये घेतलं आहे, ते आहे सोयाबीनचं। तर सोयाबीनचं पीक का घेतलं आहे हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर आता आपण जास्तीच्या गोष्टी न करता आपण तुम्हाला सांगू की आपल्याला बेसल डोस जो आहे तो सेकंडवाला कोणता आणि कधी द्यायचा आहे। मित्रांनो, तर आपल्याला घ्यायचं आहे इथे 2 पोते 10-26-26 आणि 1 पोतं युरिया। हा एका एकराचा डोस मी सांगत आहे आणि आपली इथे 4 एकरची हळद आहे। तर 4 एकराला आपण सध्या 2 एकराला हा डोस दिलेला आहे, कारण की 2 एकरचं निंदन सध्या व्हायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तणकट आता सुद्धा आलेला आहे, कारण आपण शेणखत या फारीमध्ये टाकलेलं होतं आणि तुम्हाला त्या शेणखताचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे। तर शेणखतामुळे आपल्या फारीमध्ये खूप जास्त तणकट होत आहे आताच्या परिस्थितीमध्ये, इथे तणकट आहे। तर बघू, हे तणकट लगेच निंदन करून आपण काढून घेऊया। आणि तुम्हाला बेसल डोस समजलेला आहे, 1 महिन्याची हळद झाली की आपल्याला 2 पोते 10-26-26 आणि 1 पोतं युरिया द्यायचा आहे। युरिया जर नाही भेटला मित्रांनो तर अमोनियम सल्फेट आपण देऊ शकतो। थोडंसं कॉस्टली जाते, पण कॉस्टली गेल्यावरही अमोनियम फॉर्ममध्ये असल्यावर ते जे आहे अमोनियम ते आपल्या पिकाला लॉंग टाईमसाठी ड्युरेशनमध्ये चालतं, लॉंग ड्युरेशनमध्ये चालतं आणि शेवटपर्यंत ते आपल्या पिकामध्ये हरितद्रव्याचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, कारण की हरितद्रव्याचं प्रमाण आपल्या हळदीमध्ये जितकं राहणार तितकीच आपली हळद आहे जी अन्नद्रव्य बनवणार आणि आपला जो कंदा आहे तो पकवणार। मित्रांनो, तर भ्रमात राहू नका की आपली हळद जर खूप वाढली, डोक्याच्या वरत गेली, मोठेपणाच्या गोष्टी सोडून द्या, डोक्याच्या वरत गेली तर आपली हळद खूप जास्त आपल्याला पिकते। ही गोष्ट खोटी आहे मित्रांनो। जितकं आपल्या पिकाच्या पानांमध्ये हरितद्रव्याचं प्रमाण जास्त राहील तितकंच ती अन्न बनवेल आणि तेवढंच आपलं उत्पन्न जे आहे ते डबल होणार। मित्रांनो, बेसल डोस तुम्हाला समजला आहे। तर हा डोस आपण 30व्या दिवशी दिला आहे। आपलं हळद लागवड करून 30 दिवसाच्या नंतर आपण हा डोस देणार आहे। त्याच्यानंतर आपण 25 दिवसाला लगेच हाच डोस आपण वापस रिपीट करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण वॉटर सोल्युबलकडे वळणार आहे। मित्रांनो, तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला हाच बेसल डोस द्यायचा आणि आता तुम्ही इथे बघू शकता इथे तणकट संपूर्ण इथे खतम झालेला आहे। इथे आपण मारलेला आहे फवारा, आपण फट्यामध्ये फवारा मारला आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला खूप सुंदर दिसत आहे। मित्रांनो, बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी एकदा। हे बघा तुम्ही, इथं तणकट जे आहे ते संपूर्ण इथे जळण्याच्या कागारीवर आहे। आता हे तणकट पूर्ण खतम होणार आहे। तर तणकटासाठी तुम्हाला मी फोटो दाखवतो, ते औषधाचा पहिल्यांदाच मी रिझल्ट घेतला आहे आणि तो खतरनाक रिझल्ट आलाय मला। तर बेस्ट ॲग्रो कंपनीचं बेस्टीज आपण इथे वापरलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट बघा मित्रांनो किती सुंदर आलेला आहे। आणि बघू शकता इथे त्याचा पूर्ण नायनाट झालेला आहे, फक्त 5 दिवस झालेला आहे याला मारून। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रमाणे इथं तणाचं नियोजन झालेलं आहे। हे झालं आपलं खताचं नियोजन। तर आपल्याला अजून त्याच्या खाली ते खत कुजवण्यासाठी, ते खत आपल्या झाडाला ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला NPK कन्सोर्टिया सोडायचं आहे। एकरी अर्धा लिटर कन्सोर्टिया सोडायचा। NPK कन्सोर्टिया मार्केटमध्ये भेटतो मित्रांनो, ते आणा। त्याच्यासोबत आपल्याला ह्युमिक ॲसिड सोडायचं आहे आणि आपल्याला ट्रायकोटर्मा सोडायचं आहे। एवढे 3 औषध आपल्याला इथे सोडायचे आहे। त्यामुळे आपल्या हळद पिकामध्ये जबरदस्त खाली एक बॅलन्स शीट बनून जाणार, जे आपल्या पिकाला जबरदस्त अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी खूप जबरदस्त काम करेल। मित्रांनो, हुमणी अळीचा प्रादुर्भाव जर आपल्या पिकामध्ये असेल
तर मित्रांनो इथे क्लोरोफॉरिफॉस 50% आलं इथे आपल्याला सोडायचं आहे, त्यामुळे हुमणी अळीचा पण प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये लागणार नाही। आणि तसेच कंदमाशीची जे माशांनी अंडे जर दिले असेल तर त्याचा पण प्रादुर्भाव आपल्या पिकामधून निघून जाणार आहे मित्रांनो। तर असा संपूर्ण आपल्याला नियोजन इथे करायचं आहे। तर नियोजन कसं वाटलं हे नक्की सांगा। आपल्या चॅनलला जे ते सबस्क्राईब करून घ्या, कारण की याच्या पुढचे सुद्धा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण खूप जबरदस्त राहणार आहे। तर नक्कीच आपल्या चॅनलला जे ते सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा आपल्या फॉलो करून घ्या, तिथे आपण शॉर्टकटमध्ये माहिती देत राहतो मित्रांनो। तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। पुन्हा एकदा बोला जय गजानन।